दरम्यान निवडणूक होण्याआधीच अनेक ठिकाणी महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। कोण कुठे निवडून आलाय पाहूयात। अनेक ठिकाणी महायुतीचे 57 उमेदवार बिनविरोध विजयी। ठाण्यामध्ये सेनेचे 4, पनवेलमध्ये भाजपचे 8, भिवंडीमध्ये भाजपचे 6, कल्याण डोंबिवलीत भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6, तर पुण्यात भाजपचे 3, जळगावात भाजपचे 4, शिवसेनेचे 4 यासह धुळ्यामध्ये भाजपचे 4 आणि अहिल्यानगरमध्ये भाजप 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध विजयी। धुळे महापालिकेमध्ये भाजपची आणखी एक जागा बिनविरोध। प्रभाग क्रमांक 17 अ मधील भाजपचे उमेदवार अमोल मासुळे बिनविरोध विजयी। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे मासुळेंचा मार्ग मोकळा। ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 18 क मधून सुखदा मोरे, प्रभाग क्रमांक 18 ड मधून राम रेपाळे आणि प्रभाग क्रमांक 5 अ मधून सुलेखा सुधाकर चव्हाण बिनविरोध विजयी, तर प्रभाग क्रमांक 5 ब मधून जयश्री डेव्हिड याही बिनविरोध विजयी। केडीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीचे 15 उमेदवार बिनविरोध। कल्याण पूर्वेतनं पॅनल क्रमांक 11 अ मधून रेश्मा किरण निचळ, डोंबिवलीतनं 28 ब मधून ज्योती राजन मराठे, तर साई शेलार यांचा प्रभाग क्रमांक 19 क मधून बिनविरोध विजय। प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोध सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर श्रीकांत जगताप हे सुद्धा बिनविरोध विजयी। चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विजयी उमेदवारांचं स्वागत। पनवेलमध्ये भाजपची 5वी जागा बिनविरोध। पनवेलमध्ये एकूण 5 जागांवर बिनविरोध विजय। भाजपच्या प्रियांका तेजस कानपिळे यांचीही बिनविरोध निवड, तर प्रभाग क्रमांक 20 काँग्रेसच्या रुपाली शिंदे यांची माघार। जळगाव महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 2 अ मधून सागर सोनवणे, प्रभाग क्रमांक 19 मधून रेखा चुडामण पाटील बिनविरोध विजयी, तर डॉक्टर गौरव सोनवणे, प्रतिभा देशमुख, मनोज चौधरी, विक्रम सोनवणे असे एकूण 6 उमेदवार बिनविरोध विजयी। जळगावमध्ये भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे सुद्धा प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध। प्रभाग क्रमांक 16 अ मधून डॉक्टर वीरेन खडके हे बिनविरोध विजयी। भाजपच्या 4 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 4 अशा एकूण महायुतीच्या एकूण 8 जागा इथे बिनविरोध झाल्या। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारानं पहिलं खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 7 ब मधून पुष्पा अनिल बोरुडे या बिनविरोध विजयी, तर शिवसेना शिंदे गटाच्या श्रद्धा रवींद्र वाकळे आणि अपक्ष कविता दीपक खेडकर या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे पुष्पा बोरुडे झाल्या बिनविरोध। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर झेंडा नेमका कुणाचा असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे। त्याच पार्श्वभूमीवर रणनीती आखली जाते। कुणाची काय रणनीती आहे, काय घडामोडी घडतायत पाहूया। मुंबईमध्ये उमेदवारांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश। 22 पैकी आता केवळ 6 जण बंडखोरीवर ठाम। भाजप वरिष्ठांच्या शिष्टाईमुळे आता बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान। भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले होते। 2 दिवस स्वतः उमेदवारांशी त्यांनी फोनवरून संवाद साधला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे मनधरणीचे प्रयत्न। वॉर्ड क्रमांक 173 मधला शिवसेना भाजपतला वाद वाढण्याची शक्यता। खोट्या एबी फॉर्म्सवरून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिल्पा केळुसकरांची माघार नाहीच। शिल्पा केळुसकर या भाजपच्या पदाधिकारी दत्ता केळुसकर यांच्या पत्नी सध्या दत्ता केळुसकर आणि शिल्पा केळुसकर नॉट रिचेबल। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार, तर 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये संयुक्त वचननामा जाहीर होणार। संजय राऊतांची माहिती। राज ठाकरे शिवसेनेमध्ये असताना जुन्या शिवसेना भवनात दुसऱ्या मजल्यावर होतं राज ठाकरेंचं दालन। ठाकरे बंधू एकत्र, मात्र काही मनसे सैनिकांनी या ठिकाणी पक्षाची साथ सोडली। मनसेच्या नाराज 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। दक्षिण मध्य मुंबईतनं भाजपामध्ये 27 जणांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर नीरज पाठक, अमित शेलार, शिल्पा केळुसकर, जयश्री खरात यांचे अर्ज दाखल। मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये 140 वॉर्डात गोंधळ। शरद पवारांचे उमेदवार संजय कांबळे असताना सुद्धा ठाकरे गटाचा इथे उमेदवार ठाकरे गटाकडून सिद्धार्थ उस्तुरे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा, तर वरळी डोममध्ये मेळावा पार पडणार। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी, 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखांपर्यंत अर्थसहाय्य या निधीचा यामध्ये समावेश। आता बघूयात मनपा निवडणुकीच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी।
29 महापालिकांपैकी 22 महापालिकांमध्ये महायुतीत बिघाडी. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह 7 महापालिका वगळता इतर ठिकाणी सर्व ठिकाणी शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार, तर नाशिक, सोलापूरसह काही महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना युतीत लढणार. तर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून बाहेरून आलेल्या 300हून अधिक उमेदवारांना संधी. 29 पैकी जवळपास 20 महापालिकांमध्ये 337 उपरे भाजपकडून रिंगणात, तर नांदेडमध्ये सर्वाधिक 45, तर सोलापूर आणि जालन्यात 30 आयात उमेदवार. मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी युतीची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर. 163 जागांवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे, 53 जागी मनसे आणि 11 जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या 91 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर. मुंबईमधील अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटं. जोगेश्वरीतनं दीप्ती वायकर, तर वर्सोवामधून राजुल पटेल यांना उमेदवारी. मुंबईमध्ये 32 जागांवर भाजप आणि शिंदेंची युती विरुद्ध ठाकरे बंधूंमध्ये थेट लढत, तर 32 जागांवर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार रिंगणात नसणार. मुंबई महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार. 6 जानेवारीला चित्रीकरण, तर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात होणार प्रसिद्ध. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार. पुण्यातील चित्र आता स्पष्ट. शिवसेना 123 तर भाजप 165 जागांवर लढणार. एकाही उमेदवारांना अर्ज मागे घेतलेला नाही. पुण्यामध्ये अजित पवार 135 तर शरद पवार 30 जागा लढवणार. दरम्यान अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवारांचा आकडा वाढला. जवळपास 165 जागांवर झालं एकमत. अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची थेट लढाई आता भाजप विरोधात. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं भाष्य. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या वेळी भाजपची सत्ता.